Hello students. Now today next example. मला इथं एक्झाम्पल काय दिले बघा आपल्याला इन्शुरन्स अँड ॲन्युटी. आपला इन्शुरन्सचा पार्ट संपलेला आहे. आता आपण ॲन्युटी बघतोय. त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल फर्स्ट काय म्हणते, फाइंड द ॲक्युमुलेटेड किंवा फ्युचर व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी ऑफ ₹800 फॉर 3 years at interest rate 8%, compounded annually, आणि गिवन दिले व्हॅल्यू 1.08 raised to cube इक्वल टू 1.2597. हे तुम्हाला हे गिवन आहे, ही व्हॅल्यू गिवन आहे. आता याच्यामध्ये ॲन्युटीमध्ये तुम्हाला ठराविक फॉर्म्युले आहेत. फक्त कुठले फॉर्म्युला बघा, कुठला आहे, ए इक्वल टू सी अपॉन आय आणि ब्रॅकेट 1 + i raised to n - 1 हा झाला ॲन्युटी, त्याचा फॉर्म्युला. ठीक आहे. आणि दुसरा आहे प्रेझेंट व्हॅल्यू पी इक्वल टू, हाच फॉर्म्युला सी अपॉन ए. फक्त हे काय करायचं, उलटं करायचं. याचा अर्थ 1 - 1 + i raised to, फक्त इथं -n करायचं. इथे अगोदर 1 मायनस घेतलं की इथं वरती काय करायचं, -1 घ्यायचं. एचा आणि पीचा फॉर्म्युला जवळजवळ तसाच बघा. ए इक्वल टू सी अपॉन आय आणि ब्रॅकेटमध्ये 1 + i raised to n - 1 हा झाला एचा फॉर्म्युला ॲन्युटी. आणि आता प्रेझेंट व्हॅल्यू इथं काढताना तुम्हाला हाच फॉर्म्युला सी अपॉन ए, फक्त इथं हे फक्त चेंज करायचं. हे चेंज केले फक्त इथं वरती काय करायचं, इंटरेस्टला -n लिहायचं आहे. 1 - 1 + i raised to -n. नंतर ॲन्युटी ड्यू म्हणलं किंवा प्रेझेंट ड्यू म्हणलं की फक्त हे फॉर्म्युले काय असतात, फक्त ए डॅश असतात. ए डॅश आणि पी डॅश होतो. काय होतो, ए डॅश होणार. ए डॅश म्हणलं की इथं काय, फक्त सी इंटू 1 + i आणि बाकीचं ब्रॅकेट हा आहे तसंच लिहायचा. हा ब्रॅकेट आहे ना, तो आहे तसं इथे येणार. सी इंटू i + 1 + i डिवाइड बाय आय इंटू 1 + i raised to n - 1 हे झालं ए डॅश. आणि पी डॅशला काय, पी डॅशला हे सी इंटू 1 + i raised to i इंटू परत हा सीचा फॉर्म्युला जसा आहे तसा इथं परत 1 - 1 + i raised to -n. हे हाच फॉर्म्युला. एवढेच फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. आणि रिलेशन कुठलं आहे तुमचं, हे रिलेशन तुमचं ॲन्युटी अँड प्रेझेंट व्हॅल्यू किंवा फ्युचर व्हॅल्यू, ह्याला आपण काय म्हणतो, फ्युचर व्हॅल्यू पण म्हणतो. फ्युचर व्हॅल्यू अँड प्रेझेंट व्हॅल्यू याचं रिलेशन काय आपल्याला, ए इक्वल टू पी इंटू 1 + i raised to n. ए इक्वल टू पी इंटू 1 + i raised to n. आणि दुसरा आहे 1/p - 1/a इक्वल टू i/c. एवढेच फॉर्म्युले याच्यामध्ये आपल्याला फक्त लक्षात ठेवायचे आहेत. ॲन्युटीमध्ये एवढे फॉर्म्युले लक्षात ठेवले. हे काय, फ्युचर व्हॅल्यू किंवा ॲक्युमुलेटेड व्हॅल्यू लक्षात ठेवायचं. ॲक्युमुलेटेड किंवा त्याला फ्युचर व्हॅल्यू असं म्हणतो. विचारलं त्यावेळेस हा फॉर्म्युला वापरायचा. प्रेझेंट व्हॅल्यू विचारले की त्यावेळेस हा फॉर्म्युला वापरायचा. आणि ॲक्युमुलेटेड किंवा फ्युचर व्हॅल्यू ड्यू म्हटलं की ॲट ए डॅश वापरायचा. नंतर प्रेझेंट व्हॅल्यू ड्यू म्हटलं की पी डॅश वापरायचा. हा फॉर्म्युला फक्त ड्यू म्हटलं की पुढं ए डॅश पी डॅशचे फॉर्म्युला वापरायचे. आणि ए म्हणलं की फ्युचर व्हॅल्यू किंवा ॲक्युमुलेटेड व्हॅल्यू, पी म्हणलं की प्रेझेंट व्हॅल्यू. संपलं. एवढे फॉर्म्युले फक्त आपल्या इथं यूज करायचे आहेत. आता हे तुम्हाला फॉर्म्युले दिले आहेत सगळे. ठीक आहे. आता फर्स्ट एक्झाम्पल बघूया आपण काय आहे ते. 2 एक्झाम्पल तुमच्या समोर दिलेत. त्यातलं पहिलं बघू आपण. आता एक्झाम्पल दिले त्यातलं गिवन काय बघा. हिअर सी इक्वल टू कॉस्ट काय दिलं आपल्याला, 800. एन म्हणजे काय, इयर किती आहे, एन इक्वल टू 3 years. आर इक्वल टू किती आहे, 8% रेट. इंटरेस्ट रेट किती आहे, R%. हे तुम्हाला क्लिअर कट दिलेलं आहे. सीची व्हॅल्यू दिलेली असते, इयर दिलं आहे, एनची व्हॅल्यू, आणि इंटरेस्ट याचा अर्थ रेट दिला आहे तुम्हाला. रेट किती आहे, 8% रेट आहे. ठीक आहे. आता पुढं काय म्हणलं बघा. आता याने गिवन हे व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. आता फॉर्म्युला वापर आपण. हे गिवन झालं आय इक्वल टू R/I. आय इक्वल टू काय, R/I. आयची व्हॅल्यू लक्षात ठेवायचं, R/I. याचा अर्थ R/100. आर किती आहे, 8% आहे. याचा अर्थ 8 आर किती आहे, 8 आहे. 8 डिवायडेड बाय 100 म्हणजे किती आलं, 1 2 2 पॉईंट 1 आणि 2. याचा अर्थ 0.08. 0.08 ही काय झाली, आयची व्हॅल्यू झाली. आता फॉर्म्युला वापरायचा. देअरफॉर म्हणजे काय, ॲक्युमुलेटेड व्हॅल्यू किंवा फ्युचर व्हॅल्यू इज इक्वल टू, म्हणजे ए इज इक्वल टू सी अपॉन आय ब्रॅकेट 1 + i raised to n - 1.
हा फॉर्म्युला यूज करायचा. फक्त व्हॅल्यू पुटअप करायची फक्त. सीची व्हॅल्यू 800 डिवायडेड बाय आयची व्हॅल्यू 0.08, 1 प्लस 0.08 आयची व्हॅल्यू रेस टू एनची व्हॅल्यू 3 मायनस 1. याचा अर्थ इथं भाग घालवताना काय करायचं, खालचा पॉईंट जो आहे डेसिमल पॉईंट तो काय करायचा काढून टाकायचा. म्हणजे जेवढी घरं आपण इकडं राईटला सरकू 1 2 2 आहेत तेवढीच काय करायची वरती 0 द्यायची. हे पहिलं 800 हे 800 आणि किती घरं सरकलो आपण 1 2, त्यामुळे 1 2 0 द्यायच्या. हे राऊंड फिगर मांडायची खाली 8. ठीक आहे, हे सोपं अगदी. नंतर हे दोन्हीची ॲडिशन किती आली 1.08 क्यूब मायनस 1. नंतर हे भाग घालवा 8 1 8 आणि 0 0 म्हणजे किती आलं 10,000 आलं. किती आलं हे 10,000. सिम्पली भाग आहे की नाही. हे 8 1 8 नंतर हे 8 1 8 0 0 0 आणि 0 किती आलं हे 1,000 सॉरी किती आलं हे 10,000. नंतर ह्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे गिवन आहे 1.08 क्यूबची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 1.2597 मायनस 1 ह्याची कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, आपल्याला व्हॅल्यू दिलेली असते. नंतर हे आहे तसं 10,000 इंटू हे ह्याच्यामधून 1 गेलं म्हणजे किती राहिलं ह्याच्यामधून 1 गेलं. याचा अर्थ किती आलं हे 0. हे आहे तसं -1 होणार. उभी मांडणी मायनस काय होणार हे -1.000. याचा अर्थ हे काय होणार हे आहे तसं येणार 1 1 आणि 1 काय होणार हे 0. याचा अर्थ 0.2597 मल्टिप्लाय हे करा. त्याला मल्टिप्लाय केले गुणाकार केले काय आलं 1 2 3 4 4 0 ह्याच्यावरती येणार 1 2 3 4 आणि पॉईंट फक्त सरकवा. किती घरं सरकवायची फक्त 4 घरं आपण इकडे सरकलो. ठीक आहे, गुणाकार केलं की आपण किती आलं मग ₹2597. हे झालं फ्युचर व्हॅल्यू किंवा ह्याला आपण काय म्हणतो ॲक्युमुलेटेड व्हॅल्यू. किती सोपं आहे, सिम्पल आहे. सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या असतात, फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट फक्त करायचं आहे. ठीक आहे, आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. असंच फाइंड द अमाऊंट ॲक्युमुलेटेड आफ्टर 2 years. काय म्हणतं आहे फाइंड काय करायचं इथं पण आपलं काय करायचं आहे फाइंड द ॲक्युमुलेटेड म्हणजे एचीच व्हॅल्यू काढायची आफ्टर 2 years. याचा अर्थ एनची व्हॅल्यू काय आली आफ्टर 2 years म्हणते 2 वर्षानंतर आफ्टर 2 years म्हणते. ठीक आहे, नंतर पुढं बघा इफ ए सम ऑफ ₹24,000 इज इन्व्हेस्टेड एव्हरी 6 months at 12% per annum कंपाऊंडेड हाफ इयरली. ही कंडिशन फक्त व्यवस्थित फक्त बघायच्या आणि तुम्हाला ब्रॅकेटमध्ये गिव्हन व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे, आता बघा हिअर काय दिलेलं आहे आपल्याला हिअर सी इक्वल टू काय दिलेलं आपल्याला सम काय दिलेलं आहे 24,000. एनची व्हॅल्यू एन काय दिलेलं आहे एन किती आहे बघा 2 years. एन किती आहे 2 years म्हणतं आहे, पण पुढं काय म्हणतं आहे हे 2 years आणि एव्हरी 6 months म्हणतं आहे. किती एव्हरी 6 किंवा हाफ इयरली कंपनी काय हाफ इयरली 2 years ही यांची व्हॅल्यू 2 झाली आणि 6 months एव्हरी 6 months म्हणतं आहे. याचा अर्थ एका वर्षाचे टप्पे किती झाले 6 महिन्याचे 2 टप्पे 6 महिने ना 6 महिने प्लस 6 महिने म्हणजे किती झाले 1 वर्ष झालं. 1 वर्ष म्हणजे किती वर्षाचे 2 टप्पे झाले. म्हणून काय केलं आपण हे 2 × 2 इयर किती आपले 2 आणि टप्पे किती झाले 6 महिन्याचे 2. याचा अर्थ 2 × 2 इज इक्वल टू 4. यांची व्हॅल्यू कशी काढायची लक्षात आली का बघा. जेवढे इयर तुम्हाला दिले तेवढे आपण लिहिले 2 yearsला 2 years लिहिले, पण 6 month म्हणते एव्हरी 6 months. याचा अर्थ 6 महिन्याचे किती टप्पे होतात वर्षाचे 2 टप्पे होतात 6 6 12. त्यामुळं 2 टप्पे झाले म्हणून त्याला मल्टिप्लाय 2 केलं. याचा अर्थ 2 × 2 इक्वल टू 4. यांची व्हॅल्यू आली 4. नंतर आर इक्वल टू रेट किती दिला आहे 12%. 12% दिला आहे कंपाऊंडेड हाफ इयरली बनते. याचा अर्थ डिवाइड बाय 2 करा. ठीक आहे, हाफ इयरली मग किती आलं 1/12 म्हणजे 6% आलं. आर काय आलं 6%. आता आयची व्हॅल्यू काढायची. आयची व्हॅल्यू कशी काढणार तुम्ही R/100. याचा अर्थ आर किती आहे 6 रेट 6%. 6 डिवाइड बाय 100 याचा अर्थ 0.06 ही झाली आयची व्हॅल्यू. ह्या सगळ्या व्हॅल्यू दिल्या की आपला फॉर्म्युला वापरायचा. देअरफॉर फ्युचर व्हॅल्यू किंवा ॲक्युमुलेटेड व्हॅल्यू ए इज इक्वल टू C/I 1 + I raised to n - 1. व्हॅल्यू पुटअप करा. हे 24,000 भागिले आयची व्हॅल्यू 0.06 नंतर 1 +
हे आयची व्हॅल्यू रेस टू एन, एनची व्हॅल्यू 4 -1. नंतर हे परत 2 झिरो 1 2 पॉईंट 2 पॉईंट जेवढे सरकलो तेवढे वरती काय करायचे झिरो द्यायचे. हे पहिलं 24,000 आहेच आहे, 24,000 वरती 2 झिरो दिल्या, खाली मग राऊंड फिगर मांडले आपण 6. नंतर हे दोन्हीची ॲडिशन किती आली 1.06. ॲडिशन करता येते साधी बरोबर आहे ना, पॉईंट खाली पॉईंट घ्यायचे, याचा अर्थ 1.06 रेस टू 4 आलं -1. नंतर ह्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे बघा, ह्याची व्हॅल्यू गिव्हन आहे, याचा अर्थ हे व्हॅल्यू -1 हे बघायचं. 6 कसा 6 चौक 24 हे किती आलं, हे 4 लाख आलं. आणि ह्याची वजाबाकी किती आली -1 म्हणल्यानंतर हे -1 आलं, म्हणजे हे परत 1.000 म्हणजे आहे तसं हे 1 1 काय होणार 0.2625. आणि या दोन्हीचं मल्टिप्लाय केलं की काय आलं, हे 1,05,000 रुपीज. ही काय झाली ॲक्युमुलेटेड, काय झाली ही ॲक्युमुलेटेड व्हॅल्यूज. समजलं काय झालं, ही ॲक्युमुलेटेड काय झाली व्हॅल्यूज झाली. ठीक आहे, असेच अगदी सोपे एक्झाम्पल असतात. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण आता. नेक्स्ट एक्झाम्पल काय बघू, फाइंड द find the accumulated value after 1 year of the annuity immediate in which rupees 10,000 is invested every quarter at 16% per annum compounded quarterly. आणि व्हॅल्यू दिली. आपण फक्त आता तुम्हाला डायरेक्ट गिव्हन लिहितो. तुम्हाला डायरेक्ट गिव्हन लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, म्हणजे काय आता तुम्हाला ते सोल्युशनमध्ये किंवा एक्झाम्पल तुम्हाला देतो. पुढचं एक्झाम्पल बघू आपण. बघा, find the present value. Find the present value find the present value of an annuity immediate of rupees 36,000 per annum for 3 years. For 3 years at 9% per annum compounded annually. आणि गिवन दिले 1.09 रेस टू मायनस क्यूब इक्वल टू 0.777722. झालं. आता इथं बघा तेच आहे फक्त. आता काय विचारले तुम्हाला, फाइंड द प्रेझेंट व्हॅल्यू म्हणले. आत्तापर्यंत काय विचारलं होतं आपला, फाइंड ॲक्युमुलेटेड व्हॅल्यू. म्हणजे कुठला फॉर्म्युला वापरला आपण आत्तापर्यंतचा, ए इज इक्वल टू हा फॉर्म्युला वापरला. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपण यूज केला ॲक्युमुलेटेडचा. आता इथे काय विचारलं आहे, प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे कुठला वापरायचा, पीचा वापरायचा. पीचा वापरताना काय सांगितलं, फक्त आहे तोच फॉर्म्युला, फक्त 1 मायनस इकडे घ्यायचं आहे आणि इथं 1 मायनस इकडे सुरुवातीला घेतलं की इथं फक्त वरती काय होणार -n होतं. ठीक आहे, मग त्याची व्हॅल्यू आपण आता काय करू, काढून टाकू. पहिला सी इक्वल टू गिवन काय बघा, सी इक्वल टू किती आहे, रुपीज किती दिले टोटल 36,000. ठीक आहे, नंतर एन किती आहे 3 इयर्स, एन किती आहे 3 इयर्स.
आर किती आहे, आर इक्वल टू किती आहे 9%, किती आहे 9%. ओके. आता आयची व्हॅल्यू हे दिलं सगळं तुम्हाला, सगळं दिलेलं आहे व्यवस्थित, सगळं सी दिलं आहे, एनची दिले आहे, रेट दिलं आहे. आता इथून आय इक्वल टू व्हॅल्यू काढायची. आय कसं, आयचा फॉर्म्युला काय, आर अपॉन 100. आर किती आहे 9%, 9 अपॉन किती 100, याचा अर्थ काय होणार आहे 0.09. ही आली आयची व्हॅल्यू, ही आली आयची व्हॅल्यू. आता फॉर्म्युला वापरायचा कुठला, पी इक्वल टू सी अपॉन आय ब्रॅकेट 1 मायनस, तेच आहे सी अपॉन आय, 1 मायनस घेतलं की इथं काय करायचं आहे 1 प्लस आय रेज टू मायनस एन, फक्त चेंज करायचं आहे. इकडं सुरुवातीला 1 घेतलं की इथं फक्त काय करायचं रेज टू -1 घ्यायचा. तोच फॉर्म्युला तसंच फक्त आहे तसा यूज करतो आपण. दॅट इज इक्वल टू व्हॅल्यू ठेवा, सीची व्हॅल्यू काय आली 30,000 डिवायडेड बाय आयची व्हॅल्यू किती आहे 0.09. नंतर 1 मायनस 1 प्लस आय म्हणजे किती 0.09 रेज टू -3. यांची व्हॅल्यू किती -3. दॅट इज इक्वल टू, हे 2 झिरो इथं वरती घेतलं म्हणजे किती आलं इथं, हे 36,000 पहिलं, आणि इथं 2 झिरो घेतल्या खाली काय करेल राऊंड फिगर 9. नंतर इथं 1 मायनस ही किती आली 1 प्लस, किती आलं बघा हे 1 प्लस 0.9 मायनस क्यूब. ठीक आहे. नंतर इथं परत खाली किती आला तर इथं वरती लिहिता इथं किती आलं बघा हे 9 1 9, 9 चौक 36 आणि 1 2 3 4 5, 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. परत काय 1 मायनस इथं 0.09 आहे ना, 0. किती आलं हे 1 प्लस या दोन्ही हे 1 मायनस आणि या दोन्हीची ॲडिशन किती आली इथं 1.09 ब्रॅकेटचा क्यूब. बरोबर आहे. हे 1 हे मायनस आणि दोन्हीची ॲडिशन किती आली, दोन्हीची ॲडिशन आली 1.09 आणि हे क्यूब. आता काय आलं इथं 1 मायनस, ह्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, गिवन आहे, किती आहे 0.7722. दॅट इज इक्वल टू 1 2 3 4 5 आणि मल्टिप्लाय 1 मायनस हे करा किती येतं बघा 1 मायनस केल्यानंतर किती आलं ते 0.2278 झालं. 2 या दोन्हीचं. आता या दोन्हीचं काय करा मल्टिप्लाय करा, दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन किती येते 91,120 रुपीज. हे झालं पीच व्हॅल्यू. काय आलं हे पी म्हणजे काय प्रेझेंट व्हॅल्यू. एवढे एक्झाम्पल सोपे आहेत. याच्यामध्ये फक्त फॉर्म्युला कुठला वापरायचा एचा आणि हा पीचा. कुठला वापरला आपण पीचा वापरला. लक्षात आलं पीचा कुठला वापरला पी अपॉन सी अपॉन आय इंटू काय दिलं 1 मायनस 1 प्लस आय रेज टू मायनस एन. हा फॉर्म्युला आपण इथं वापरला पीचा. हे एचा ॲक्युमुलेटेड व्हॅल्यू किंवा फ्युचर व्हॅल्यू काढताना हा फॉर्म्युला वापरा. प्रेझेंट व्हॅल्यू काढताना हा फॉर्म्युला वापरायचा. साधं सोपं आहे. झालं. ह्याच्यामध्ये तुम्हाला दोनच लक्षात ठेवायचं. एक ॲक्युमुलेटेड व्हॅल्यू काढायची म्हणलं की हा फॉर्म्युला वापरायचा. बऱ्यापैकी सगळं घेऊन असतं तुम्हाला. इथं पण पीची व्हॅल्यू आहे. पीची प्रेझेंट व्हॅल्यू काढताना हे सगळं तुम्हाला दिलेले असतात. सीची व्हॅल्यू दिलेली असते, रेट दिलेला असतो तुम्हाला, एनची व्हॅल्यू दिलेली असते आणि रेट पण दिलेला असतो. फक्त व्हॅल्यू पुटअप करायच्या आणि कॅल्क्युलेशन अचूक करायचं. एवढं सिम्पल एक्झाम्पल आहे हे. ओके. ठीक आहे. नेक्स्ट टाईम आपण ड्यूचे एक्झाम्पल बघूया.